हॅलो नमस्कार, मी रंजना होमकुक रंजना चॅनल वरती आपले सर्वांचे मनापासून स्वागत आहे। चला तर मग आजच्या नवीन रेसिपीला सुरुवात करूया। तर मकर संक्रांत आलेली आहे आणि आपण तिळगुळाचे लाडू बनवत असतो। तिळगुळाचे लाडू कसे बनवतात तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे। मी ही रेसिपी टाकलेली आहे। पटापट वळावे लागतात, गरमागरम आहे तोपर्यंतच ते वळले जातात, नंतर ते कडक होतात। असे बरेचसे प्रॉब्लेम्स आहेत, तोच विचार करून आपण आज तिळगुळाची रेसिपी मी दिलेलीच आहे, पण त्यापेक्षाही सोपी रेसिपी मी इथे आज देणार आहे की ज्यांना तिळगुळाचे लाडू वळायचे नाहीये, त्या कुठल्याच प्रॉब्लेमला फेस करायचं नाहीये, तर त्यांनी बनवायची अशी कोंद बनवण्यासाठी इथे सर्वात अगोदर मी 2 वेलची घेतलेल्या आहेत आणि ते 3 लवंग आहे। फक्त जराशा गरम करणार आहे मी त्या। तर ही कोंद अगदी बनवायला सोपी आणि खायला एकदम टेस्टी आणि टिकायला म्हणाल तर अगदी 1-2 महिने टिकणारी ही कोंद आहे आणि इझिली सगळे बनवू शकतात। लाडूच्या झंझटीत पडायचं नसेल तर नक्की ही कोंद ट्राय करा। तर इथे मी 2 वेलची आणि 2 लवंग इथे मी जराशा गरम करून घेतलेले आहे आणि आता त्या मी इथे काढून घेणार आहे। घालणार आहे मी भाजण्यासाठी तीळ। तर हे गावरान तीळ आहे। गावरान तिळाची थोडासा कलर असं थोडा काळपट असतो, एकदम व्हाईट नसतो। हे गावरान तीळ आहेत। खमंग तीळ आपल्याला हे मिडियम गॅसवरती छान भाजून घ्यायचे। इथे आपले तीळ आपण मिडियम गॅसवरती छान भाजत आहोत। तर कोंद हा प्रकार पारंपरिक आहे, अगदी पूर्वीपासून कोंद करण्याची ही पद्धत आहे, पण नंतर खाण्याचे बदल झाले, खाण्याच्या पदार्थांची चवी बदलायला लागली आणि नवनवीन पदार्थ आपले त्यालाच अगदी अल्टरनेट आपले तयार झालेले आहेत। लाडू वगैरे पहिल्यापासून बनवत नव्हते, कोंद हा प्रकार पूर्वीपासून बनवत आलेले हा पदार्थ आहे। तर एकदम पारंपरिक पदार्थ आपला हा आहे। तर इथे गॅस मी बंद केला आणि आता आपली कढई गरम आहे, तर व्यवस्थित असे तीळ त्यातच सोडून द्यायचे नाहीयेत आपल्याला, अजून थोडेसे खालीवर करत राहायचे, अन्यथा आपले तीळ करपतील आणि आपली कोंद त्याची चव बदलेल। बघा अगदी छान खमंग आपले तीळ वास सुटलेला आहे, एकदम छान आपण हे भाजून घेतलेले आहे आणि आपल्याला हे छान गार करून घ्यायचे आहेत। आता इथे आपले तीळ गार झालेले आहेत। तर या वाटीच्या मेजरने मी 1.5 वाटी हे तीळ घेतलेले आहे आणि त्यासाठी गूळ फक्त मी ही 1 वाटी भर इथे वापरणार आहे। तुम्हाला गोडाचं प्रमाण खूप जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही इक्वल प्रमाणामध्ये हे करू शकता। दुसरा एक पदार्थ इथे तयार करून मी दाखवणार आहे। कोंद होईपर्यंत सर्व रेसिपी सारखी असणार आहे, त्यानंतर थोडासा चेंजेस करून आपण दुसरा छान असा एक पदार्थ इथे तिळगुळाचा या बनवणार आहे की तोंडात टाकल्याबरोबर तो पदार्थ विरघळतो आणि खाण्यासाठी सोपा आणि बनवण्यासाठी अगदी सोपा। एकाच रेसिपी मध्ये आपले 2 रेसिपी त्या होणार आहेत, तर तुम्ही नक्की ट्राय करू शकता। तर आता आपल्याला इथे तीळ थंडगार झालेले आहेत। इथे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये तीळ आणि गूळ आपल्याला छान बारीक वाटायचे आहेत। इथे मी आता तीळ अर्धे करून घेणार आहे आधी। सालीसकट इथे मी वेलचीचा वापर करते। इथे 3 लवंग आहेत, अर्धा गूळ मी इथे टाकून घेतलेला आहे आणि आता हे आपल्याला छान मिक्सर मध्ये बारीक वाटून घ्यायचं आहे। इथे मी जवळून दाखवते, गूळ आणि तीळ आपली या पद्धतीने आपल्याला इथे छान बारीक करायचे आहे। बघा पूर्वी ही कोण खलबत्त्यामध्ये कुटायचे, आताही तुम्ही खलबत्ता तुमच्याकडे मोठा लोखंडी असेल तर तुम्ही कुटू शकता। माझ्याकडे आहे पण तरी सुद्धा मी सगळ्यांकडे अवेलेबल नसतो, म्हणून मी इथे मिक्सर मध्ये दाखवते। तर ह्या पद्धतीने आपल्याला हे दोन्ही परत इथे आपल्याला वाटून घ्यायचे आहे। इथे राहिलेले आपले तीळ आणि आपला हा गूळ, इथे आपलं दुसरे राहिलेले तीळ आणि गूळ आपण ह्याच्यामध्ये मिक्स केलेला आहे। तर आता आपल्या इक्वल प्रमाणामध्ये सगळीकडे गूळ व्यवस्थित तीळ आणि गूळ आपले मिक्स होण्यासाठी आपण अगोदरचं जे वाटलेलं होतं ते थोडंसं मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून आणि आपण परत एकदा याला फिरवून घेणार आहे। ते थोडंसं फिरवायचं आहे, फक्त जस्ट आपल्याला मिक्स करायचं आहे, किंवा तुम्हाला असं नसेल करायचं तर तुम्ही मोठ्या भांड्यामध्ये घेऊन हे मिक्स करू शकता। तर इथे आपण ही कोण संपूर्ण अगोदर केलेली आणि नंतर केलेली व्यवस्थित इथे मिक्स करून घेतलेली आहे। तर आता आपण ही या बाउल मध्ये इथे काढून घेऊ। आपली इथे कोण मी तयार केलेली आहे, तर ही आपल्याला छान मिक्सर मध्ये एकदम छान बारीक फिरवून घ्यायची आहे। अगदी तिळाला आपल्या तेल सुटेपर्यंत आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। इथे मी केकच्या एका
चौकोनी भांड्यामध्ये हे इथे काढून घेते. त्याला मी थोडंसं तूप लावलेलं आहे. इथे आपल्याला हे छान असं प्रेस करून घ्यायचंय. इथे आपल्याला याला आता आपल्याला जी साईजची आपल्याला हे पाहिजे तशी आपल्याला साईज इथे वड्यांची करून घ्यायची आहे. तर हे आपल्याला इथे छान सेट व्हायला बाजूला ठेवून द्यायचं आहे. तर इथे आपले थोडंसं 15 ते 20 मिनिटं फक्त आपण सेट करून इथे घेतलेलं आहे. वडी अलगद काढायची आहे. एक निघाली की आपल्या वड्या छान अशा निघत चालतात. अशा संपूर्ण वड्या मी इथे काढून घेणार आहे. इथे आपली पारंपरिक पद्धतीने बनवलेली कोन आणि आपली वडी इथे तयार झालेली आहे. वेलची आणि लवंगचा स्वाद याच्यामध्ये एक वेगळे फ्लेवर ते देतात आणि दोघांचं कॉम्बिनेशन एकदम छान याच्यामध्ये गुळाचं बॅलन्स सांभाळतात. नक्की करून बघा. ही वडी तोंडात टाकता क्षणी विरघळते एवढी छान येते. तर तुम्हाला जर लाडू बनवायचे नसतील तर जरूर या वड्या ट्राय करा. आजची ही पारंपरिक पद्धतीने बनवलेली कोनची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि इतरांना शेअर करा. भेटूया परत असंच एका छानशा रेसिपी बरोबर. बाय बाय.